तू या घरची सून थोडी आहेस, तू तर या घरची मुलगी आहे, मुलगी. आता लवकर या घरी ये माझी लक्ष्मी. अगं माझ्यासाठी कशाला घ्यायची साडी? अगं बाई तुझ्या आवडीची घेतली होय. अगं पण कशाला, आणि व्हिडिओ कॉल करून कशाला दाखवायचं? माझ्या सोनाची पसंत काय वाईट आहे का? मग आता मी सगळ्या कार्यक्रमात तू घेतलेली साडी घालणार. अगं तुला माहिती का, मला लई शौक होता मुलीचा. पण बघ, लेट पण थेट देवाने पण ऐकलं आणि आम्हाला सुनाच्या रूपात आमची मुलगी मिळाली. बघ तुला जे घालायचंय ना ते तू घाल. आमच्या घरात असं काही बंधन नाही बघ की साडीच घातली पाहिजे. तुला वन पीस घालायचं तर वन पीस घाल, तुला ड्रेस घालायचं तर ड्रेस घाल, जीन्स घाल, काही पण घाल. नाही बाई, आमच्याकडे काय तसलं काही चालत नाही. छोटे कपडे मोठे कपडे असं काही नसतं बघ. साडी म्हणजे साडी. तुला आधीच सांगितलं, परत लग्नाच्या नंतर म्हणू नको तुम्ही मला हे सांगितलं नाही ते नाही सांगितलं, म्हणून आधीच सांगते. हे बघ, तुला असं वाटत असेल तू लव्ह मॅरेज केले म्हणून तुला सगळं चालन म्हणून, पण तसलं काय आमच्या इथं चालत नाही. तुला साडी घालून पदर डोक्यावर घेऊनच राहावं लागेल. माझ्यासाठी साडी घेतली का? कशाला घ्यायची माझ्यासाठी साडी? अच्छा, तुझ्याच आवडीची घेतली म्हणजे आतापासूनच मला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवायचंय का? अगं अजून तर लग्न करून या घरात पण नाही आली आणि आतापासूनच मला इशाऱ्यावर नाचवायला लागली तुझ्या. वा रे वा, स्वतःच्या आईसाठी तर कधी वाईट नाही वाटलं, आता तुझ्या गर्लफ्रेंडसाठी तुला वाईट वाटायला लागले. माझी तर काही इज्जतच नाही या घरात.